भाऊ, हे सगळं काय चाललंय? मी आई बाबांना तुझी तक्रार करीन. भाऊने माफी मागत म्हटलं, दीदी, आई, बाबांना काही सांगू नकोस. मंजूने थोडं विचार करून म्हटलं, ठीक आहे, पण मला एक वचन द्यावं लागेल, तेव्हाच तुला माफ करीन. आज रघु आपल्या बहिणी दीदीसोबत घरी एकटाच होता. दीदीचं लग्न झालं होतं, पण तरुण वयातच तिच्या पतीचं निधन झालं, त्यामुळे ती आपल्या माहेरी राहू लागली होती. आज रघुचे आई बाबा एका नातेवाईकाकडे कामानिमित्त गेले होते आणि 3 दिवसांनी परत येणार होते. रीमा बाथरूममध्ये अंघोळ करत होती, तर रघु बाहेर बसून मोबाईलवर व्हिडिओ पाहत होता. रघुला वाटलं रीमाला अंघोळ करताना वेळ लागेल, तोपर्यंत तो आपला वेळ मोबाईलवर घालवेल. पण त्याला कल्पना नव्हती की दीदी इतक्या लवकर अंघोळ करून बाहेर येईल. रघु व्हिडिओ पाहत होता आणि पाहता पाहता तो त्यात गुंग झाला. त्यामुळे त्याने स्वतःला समाधान मिळवण्याचा प्रयत्न केला. अचानक दीदी बाथरूममधून बाहेर आली आणि रघुला अशा अवस्थेत पाहिलं. रघु डोळे मिटून आपल्या विश्वात हरवून गेला होता. तेवढ्यात दीदीने मागून आवाज दिला, रघु, हे काय चाललंय? रघु तिचा आवाज ऐकताच घाबरला आणि पटकन स्वतःला झाकून घेतलं. त्याने मंजूकडे माफी मागितली. तुला लाज नाही वाटत? मी आई बाबांकडे तुझी तक्रार करणार आहे. दीदीने कठोरपणे सांगितले. रघुने माफी मागत म्हटलं, दीदी, कृपया आई बाबांना काहीही सांगू नका. दीदीने थोडा विचार करून म्हटलं, ठीक आहे, पण मी तुला एका अटीवर माफ करीन. रघुने घाबरत विचारलं, कशी अट? दीदी जवळ आली आणि सोफ्यावर रघुच्या शेजारी बसली. ती म्हणाली, जर तू माझ्या सगळ्या कामांमध्ये मदत केलीस तर मी आई बाबांना काही सांगणार नाही. रघुने ताबडतोब विचारलं, कसे काम, दीदी? तू सांगशील ते मी करीन, फक्त आई बाबांना काही सांगू नकोस. दीदीने त्याच्याकडे खोल नजरेने पाहिलं आणि म्हणाली, तुला माझ्यापासून घाबरण्याची गरज नाही. मला फक्त इतकं पाहिजे की पुढचे 2 दिवस तू प्रत्येक कामात मदत करशील. स्वयंपाकापासून घरातील इतर कामांपर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जे काही सांगेन ते ऐकायचं आहे. रघुने सुटकेचा निश्वास टाकत म्हटलं, ठीक आहे, दीदी. मी प्रत्येक काम करीन. दीदी हसत म्हणाली, तेव्हा तू इतका घाबरलास, पण मी तुला एक संधी देत आहे. आणि हो, पुढच्या वेळी अशी चूक केलीस तर यापेक्षा मोठी शिक्षा मिळेल. रघुने मान हलवली आणि बेमनाने तिचं ऐकून घेतलं. त्यानंतर दोघं आपापल्या कामात गुंतले. पुढचे 2 दिवस रघुने दीदीच्या सगळ्या कामांत मदत केली. पण आता त्याचं तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललं होतं. रघुने काही अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून पुन्हा कोणताही त्रास होऊ नये. 2 दिवस उलटून गेल्यावर रघु आणि मंजूचे आईवडील घरी परत आले. घरी आल्यावर सर्व काही सामान्य वाटत होते. मंजूने रघुच्या तक्रारीचा वादा पाळला आणि काहीही सांगितलं नाही. पण रघुच्या मनात अजूनही हा भीती होती की दीदी कधीही आई वडिलांना सगळं सांगू शकते. त्यामुळे तो नेहमीच प्रयत्न करत असे की त्याच्याकडून पुन्हा कोणतीही चूक होऊ नये. एके दिवशी मंजू आणि रघु घरी एकटे होते. तेव्हा दीदीने त्याला म्हटलं, रघु, मागच्या काही दिवसांत तू खूप बदलला आहेस. मला खूप आनंद झाला की तू आपली चूक मान्य केलीस आणि स्वतःला सुधारलं. रघुने मान झुकवत म्हटलं, हो दीदी, मी समजलो आहे. मी आता अशी कोणतीही चूक करणार नाही. दीदी हलकं हसून म्हणाली, ठीक आहे, आता आपण ही गोष्ट इथेच संपवूया. पण लक्षात ठेव, जर पुन्हा असं काही घडलं तर मी तुला माफ करणार नाही. रघुने पुन्हा एकदा माफी मागितली. आणि त्याला खात्री झाली की दीदी आता ती घटना पुन्हा कधीही उघड करणार नाही. त्यानंतर दोघं भावंड सामान्य जीवन जगू लागले. तथापि रघुच्या मनात आता एक जबाबदारी आणि परिपक्वता आली होती, ज्यामुळे तो आधीपेक्षा अधिक समंजस झाला. आई वडिलांना या घटनेबद्दल कधीच काही कळलं नाही. आणि रघुने नेहमी याची काळजी घेतली की तो आपल्या बहिणीचं आणि कुटुंबाचं आदरपूर्वक वर्तन करील. आदर करायला सुरुवात केली. काही महिन्यांनंतर रघु आणि दीदीचं नातं पुन्हा सामान्य झालं होतं. पण रघुच्या मनात कुठेतरी एक भीती आणि अस्वस्थता कायम होती. तो आपल्या बहिणीसोबत आधीसारखा मोकळेपणाने वागत नव्हता. जरी दीदीने आपल्या बाजूने सर्व काही सामान्य करण्याचा प्रयत्न केला असला, तरी दोघांच्या दरम्यान एक अदृश्य भिंत उभी राहिली होती. एके दिवशी घरी कोणीही नव्हतं तेव्हा दीदीने रघुला जवळ बोलावलं आणि म्हणाली, भाऊ, मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे. मला माहीत आहे की त्या दिवशी जे घडलं ते चुकलं होतं. पण तुला घाबरण्याची गरज नाही. मी फक्त एवढं सांगू इच्छिते की
तू स्वतःला माझ्यापासून वेगळं वाटून घेऊ नकोस. रघुने संकोचत म्हटलं, दीदी, मला अजूनही त्या दिवसाबद्दल विचार करून वाईट वाटतं. मी असं काही होईल असं कधीच इच्छित नव्हतो. दीदीने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, बघ, चूक कुणाकडूनही होऊ शकते. मी तुला आधीच माफ केलं आहे. आता आपल्याला ही घटना मागे टाकून पुढे जायला हवं. मी तुझी बहीण आहे आणि आपलं नातं यापेक्षा खूपच जास्त मजबूत आहे. रघुने सुटकेचा निश्वास टाकत दीदीला म्हटलं, धन्यवाद, दीदी. मी आता खरोखरच माझ्या चुकांमधून शिकलो आहे. त्या दिवसानंतर दोघं भावंड पुन्हा मोकळेपणाने बोलू लागले. रघुने आपल्या बहिणी मंजूसोबत घालवलेल्या क्षणांचा आनंद घेण्यास सुरुवात केली. आधीपेक्षा अधिक महत्त्व द्यायला सुरुवात केली. मंजूनेही रघुसोबत एक नवं नातं तयार करत त्याला समजावलं की आयुष्यात चुका होणं स्वाभाविक आहे, पण जर त्यातून शिकता आलं तर त्या आपल्या जीवनाला घडवण्याचा एक भाग बनू शकतात. हळूहळू त्यांच्या दोघांमधील सगळ्या अंतरं मिटली आणि त्यांचं नातं पुन्हा आधीसारखं मजबूत झालं. आता दोघांनी मिळून आपल्या आई-वडिलांची काळजी घ्यायला सुरुवात केली आणि प्रत्येक सुख-दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभं राहिलं. रघुने या अनुभवातून शिकून घेतलं की सन्मान आणि विश्वासाचं नातं सर्वात अनमोल असतं आणि ते कोणत्याही परिस्थितीत गमावू नये. समय जसा पुढे सरकत गेला, त्यांच्या नात्यात एक नवी समजूत आणि गडदपणा आला. दोघांनीही भूतकाळ मागे सोडून भविष्याकडे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. रघु आता आधीपेक्षा अधिक जबाबदार आणि समजूतदार झाला होता. तो फक्त आपल्या बहिणी मंजूसाठीच नाही, तर आपल्या आई-वडिलांसाठीही आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने पार पाडू लागला. काही महिन्यांनंतर एका दिवशी मंजूने रघुला म्हटलं, रघु, मी आता माझ्या आयुष्यात पुढे जायचं ठरवलं आहे. मी ठरवलंय की मी आता नोकरी सुरू करीन आणि माझ्या आयुष्याला एक नवा वळण देईन. रघुने हसत उत्तर दिलं, हे तर खूपच छान आहे, दीदी. तू जो काही निर्णय घेशील, मी नेहमी तुझ्या पाठीशी असेन. मंजूने आनंदाने मान हलवली आणि दोघांनी एकमेकांच्या पाठीशी असण्याचं वचन पुन्हा एकदा दृढ केलं. शहरात एक चांगली नोकरी शोधली आणि कामाला सुरुवात केली. आता ती आपल्या आयुष्याला एक नवी दिशा आणि उद्देश देत होती. त्याचवेळी रघुही आपल्या शिक्षणावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करू लागला. दोघांनी सकारात्मक दृष्टिकोनाने आपापली जीवनं सावरली आणि प्रत्येक पावलावर एकमेकांचा आधार बनले. एके दिवशी रघु आपल्या खोलीत अभ्यास करत होता. तेव्हा दीदी त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, रघु, आज मला तुझ्याशी अजून एक गोष्ट बोलायची आहे. रघुने उत्सुकतेने विचारलं, काय गोष्ट आहे, दीदी? दीदी हसत म्हणाली, मी ठरवलंय की आता मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी पुन्हा लग्न करावं. मला एक चांगला जीवनसाथी सापडला आहे आणि तोही माझ्यासोबत आयुष्य घालवायला तयार आहे. भाऊने तिला मिठी मारत म्हटलं, ही तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे, दीदी. मी तुझ्या या निर्णयामुळे खूप खुश आहे. काही महिन्यांनी दीदीने आपल्या जीवनसाथीसोबत एक नवी सुरुवात केली. रघुनेही आपलं शिक्षण पूर्ण करून एका चांगल्या नोकरीत रुजू झालं. दोघांची जीवनं आता वेगवेगळ्या वाटांवर होती, पण त्यांचं नातं पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झालं होतं. रघुने आपल्या आयुष्यातून हे शिकलं की चुका माणसाला तोडत नाहीत, तर त्याला शिकवतात की कसा अधिक चांगला माणूस बनावं. दीदीनेही आपल्या जीवनात आलेल्या कठीण काळातून आणि दुःखांमधून सावरत आपल्या आयुष्याला नवं वळण दिलं. पुन्हा सावरलं. वेळ जसा पुढे सरकत गेला, तसं दोघांनी आपापल्या आयुष्यात स्थिरता आणि आनंद मिळवला. दीदीचं दुसरं लग्न यशस्वी ठरलं. तिचा जीवनसाथी समजूतदार आणि सहयोगी स्वभावाचा होता. त्यांच्यात खूप प्रेम आणि आदराचं नातं होतं. दीदी आता आपल्या नव्या घरी खूप आनंदी होती आणि ती नेहमी रघुला भेटायला येत असे. त्याचवेळी रघुही आपल्या नोकरीत उत्तम कामगिरी करत होता. त्याच्या मेहनतीमुळे आणि निष्ठेमुळे त्याला लवकरच प्रमोशन मिळालं. त्याच्या यशामुळे त्याचे आईवडील आणि दीदी दोघेही खूप अभिमानाने भरले. एके दिवशी दीदीने रघुला फोन केला आणि म्हणाली, रघु, मला तुला एक मोठी बातमी द्यायची आहे. रघुने उत्सुकतेने विचारलं, काय आहे ती बातमी? दीदी हसत म्हणाली, तू मामा होणार आहेस. रघुच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने उत्साहाने म्हटलं, ही तर सर्वात चांगली बातमी आहे, दीदी. मी मामा होण्याची खूप आतुरतेने वाट पाहत आहे. काही काळानंतर दीदीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. या बातमीने संपूर्ण कुटुंबात आनंदाची लाट उसळली. रघु आपल्या भाच्यासोबत वेळ घालवू लागला. त्याच्यासोबत खेळत, गप्पा मारत आणि त्याला जीवनातील लहान मोठ्या गोष्टी शिकवत असे. तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी धन्यवाद.
जर तुम्ही या कहाणीत आनंद घेतला असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशा आणखी गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.